आपल्या पुढच्या रिपोर्टकडे। जिरेटोपचा वाद प्रफुल्ल पटेलांना चांगलाच भवलाय। सर्व स्तरामधून संतापाची लाट उसळल्यामुळे पटेलांनी यावर सारवासारव करत स्पष्टीकरण दिले। मात्र माफी न मागितल्यामुळे संभाजी ब्रिगेडने मात्र आक्रमक पवित्रा घेतलाय। पटेलांनी माफी न मागितल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ब्रिगेडने दिलाय। तर या वादावरून ठाकरे गटाने मोदींनाच लक्ष केलंय। यावरचा हा विशेष रिपोर्ट। प्रफुल्ल पटेलांना जिरेटोप भोवला। टीकेची झोड उठल्यानंतर पटेलांची माघार। माफी मागण्यास मात्र पटेलांचा नकार। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रफुल्ल पटेलांना जिरेटोप चांगलाच भोवलाय। वाराणसीत मोदींना जिरेटोप घालून केलेल्या सत्कार समारंभाचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले। विविध संघटनांसह इतिहासकार, राजकीय विरोधक आणि महायुतीतल्या मित्रपक्षांनीही त्यांच्यावर टीकेची झोड उठवली। त्यामुळे पटेलांवर सारवासारव करत स्पष्टीकरण देण्याची वेळ आली। एक्सवर दिलेल्या स्पष्टीकरणात पटेल नेमकं काय म्हणतायत पाहूयात। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आमचं आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत। त्यांच्या आदर्शांवर आणि लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईल अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही। यापुढे काळजी घेऊ। मात्र यात त्यांनी ना कुठे दिलगिरी व्यक्त केली ना माफी मागितली। त्यामुळे त्यांच्या या स्पष्टीकरणावर अनेकांनी नापसंती व्यक्त केली आहे। संभाजी ब्रिगेड तर पटेलांच्या माफीनाम्यावर ठाम आहे। पटेलांनी माफी मागितली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिलाय। महाराष्ट्राची प्रफुल्ल पटेलांनी माफी मागितल्याशिवाय संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही। आणि जर प्रफुल्ल पटेल साहेबांनी महाराष्ट्राची माफी नाही मागितली तर संभाजी ब्रिगेड पटेलांच्या विरोधात महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। तर पटेलांनी केलेल्या या सत्काराच्या निमित्तानं विरोधकांनी मोदींवरही टीकेची झोड उठवली आहे। खासदार संजय राऊत यांनी तर पटेल आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंधित असलेल्या इक्बाल मिर्चीचा दाखला देत मोदींवर निशाणा साधलाय। प्रधानमंत्री मोदींनी इक्बाल मिर्चीचे कसे संबंध आहेत प्रफुल्ल पटेलांशी, दाऊदशी कसा व्यवहार केला, कुछ लोग मिर्ची के साथ कैसे व्यवहार करते हैं, हे ज्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं त्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी त्याच मिरचीवाल्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना जो जिरेटोप असतो तो आपल्या डोक्यावर घालून घेतला। हा शिवाजी महाराजांचा अपमान तर आहेच आणि महाराष्ट्र या घटनेकडे अत्यंत गांभीर्याने पाहतो। प्रफुल्ल पटेलांनी आपल्या स्पष्टीकरणात यापुढे काळजी घेऊ असं नमूद केलं। म्हणजे चूक झाली हे त्यांना मान्य आहे, तर माफी मागण्यात त्यांना का कमीपणा वाटतोय? ऐन निवडणुकीच्या काळात त्यांनी हा मुद्दा जर अधिक ताणला तर महायुतीची डोकेदुखी वाढू शकते। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।